एक महत्त्वाची बातमी आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र लढणार आहेत। पण बातमी येते माहीम विधानसभा क्षेत्रासंदर्भातली। युतीचं प्रमुख केंद्र माहीम ठरणार आहे। मतदारसंघातील 5 प्रभागांवर ठाकरेंच्या सेनेचं प्राबल्य आहे। सदा सरवणकरांचं कडवं आव्हान त्यांना असणार आहे। असं कळतंय की माहीम विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र लढणार आहेत। युतीचं प्रमुख केंद्र माहीम विधानसभा ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी सुमित यांना विचारूया। सुमित, ठाकरे आणि मनसे एकत्र जे लढणार आहेत ती बातमी फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे की काय, अधिक माहिती? खरं तर मुंबईपुरतं मर्यादित आहे। मुंबईच्या सगळ्याच भागांमध्ये काल विनायक राऊतांची प्रतिक्रिया आपण ऐकली। ते असं म्हणाले की मनसेसोबत आमची युती झाली आहे, मनसेसोबत आम्ही निवडणुका मुंबईत लढवत आहोत, आमची युती इथे असेल आणि इतर पक्षांनी आमच्यासोबत यावं, असं काल ते म्हणालेले होते। आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चुरस आता पाहायला मिळेल। तसंच दादर हे हॉटस्पॉट यासाठी आहे, इथेच शिवसेनेची स्थापना झाली, इथेच मनसेची स्थापना झाली, दोन्ही पक्षप्रमुख किंवा राज ठाकरे इथेच राहतात, शिवसेना भवन इथेच आहे आणि इथे कायमच कितीही वादळं आली तरी इथला गड हललेला नव्हता। दादर माहीम या परिसरामध्ये इथे निवडणुका जरी झाल्या तरी ते कायमच इथले मतदार हे ठाकरेंसोबत होते। आणि आता जर हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत तर या 5 प्रभागांमध्ये कोणाला कुठे किती सीट द्यायच्या, कारण 3 प्रभाग असे आहेत जिथे पूर्णपणे ते मोकळे आलेले आहेत आणि तिथे कोणतेही जास्त आरक्षण जाहीर असं झाल्यानंतर त्याचा फटका कोणाला बसला नाहीये। त्यामुळे इथे 3 प्रभाग मनसे मागण्याची शक्यता आहे। 2 प्रभागामध्ये याआधीच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व आहे। दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर कडवं आव्हान असेल ते सदा सरवणकरांचं, कारण सदा सरवणकर हे यांचा निसटता पराभव विधानसभेत झाला। याआधी जेव्हा लोकसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल शेवाळे यांना मताधिक्य इतर मतदारसंघापेक्षा माहीममध्ये बऱ्यापैकी जास्त होतं। त्यामुळे इथे आता कडवं आव्हान असणार आहे सदा सरवणकरांचं, कारण ते भाजपची मदत घेतील। पण दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंना आपला जोर इथे दाखवावा लागणार आहे, कारण माहीम मतदारसंघामध्ये मराठी टक्का मोठा आहे आणि तो कायम याआधी ठाकरेंसोबत राहिलेला होता। नक्की सुमित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।